नमस्कार. बातमीपत्राच्या आत्ताच्या भागात हत्ती जैन समाजाचा एकवटले सर्वधर्मीय. चला तर पाहूयात काय आहे नांदणीचा ग्राउंड रिपोर्ट. महादेवी हत्ती नांदणीतील मठाची शान होते, पण ती संपूर्ण गावाची लाडकी होते. तिचा सर्व गावकऱ्यांना लळा लागलेला होता. त्यामुळेच महादेवी हत्तीची लढाई नांदणी व परिसरातील एकटा जैन समाज नाही तर अखंड गाव लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महादेवी हत्ती नांदणी मठातच राहिली पाहिजे, तिला धनदांडग्या अंबानीच्या ताब्यात देणार नाही अशी गावकऱ्यांची भूमिका होती. पण शेवटी अंबानींनी आपला हट्ट पूर्ण केलाच. महादेवीला नांदणीकरांकडून हिरावून घेतलं. त्यामुळे नांदणी व परिसरात अंबानी व त्यांच्या रिलायन्स समूहाबद्दल चीड निर्माण झाली आहे. आज शुक्रवारी सकाळपासून नांदणीतील जनजीवन महादेवी हत्तीभोवतीच फिरत असल्याचं दिसून आलं. जनतेचा रोष रिलायन्सच्या विरोधात वाढत चालल्यानं अंबानी देखील नरमले. त्यांनी वनताराच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी कोल्हापूरला धाडलाय. वनताराचे अधिकारी नांदणीत येणार असल्याचं समजल्यानं नांदणीकर मोठ्या संख्येनं मठाच्या दिशेने आले. पण नांदणीत वातावरण तणावग्रस्त असल्यानं या अधिकाऱ्यांना प्रशासनानं नांदणीत येण्यास मज्जाव केला. तरी देखील गावकऱ्यांनी दिवसभर मठासमोरच ठाण मांडला होता. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. नांदणी बस स्थानक चौकात संताप व्यक्त करणारा फलक लावून त्यावर सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. हा फलक सह्यांनी भरलाय, त्यावर कुठेही नव्याने सही करण्यास जागा नाही. यावरून जनतेत किती चीड आहे याची प्रचिती येते. सर्व धर्मीय उत्स्फूर्तपणे सही करून निषेध नोंदवतात. चौकातच मठाचे मठाधिपती यांना महादेवीला निरोप देताना अश्रू अनावर झाल्याचा डिजिटल फलक लावण्यात आला. महादेवीला परत आणणारच असा निर्धार त्यावर बोलून दाखवण्यात आला. महादेवीला रिलायन्सच्या गुजरातमधील वनतारा हत्ती संगोपन केंद्राकडे सोपवण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि गावात रिलायन्स बद्दल संतापाची लाट उसळली. गावातच गावकऱ्यांना जिओ सिम कार्ड फेकून देण्याचं आवाहन करण्यात येत असतानाच त्यांना नवीन आयडिया व एअरटेल कंपनीचे सिम कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. व्हीआय एअरटेल या कंपनीने जिओ बद्दलच्या नाराजीचा लाभ उठवण्यासाठी गावात पोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोर्ट केल्यास पुढील 2-3 महिने मोफत सेवा अशी स्कीम या दोन कंपन्यांनी राबवली आहे. आमच्या हत्तीला नेले, तुम्ही आमच्या हत्तीला परत आणा, नाही तर ते अंबानीला ते जंगलात सोडा. पहिला इतकं 35 वर्षापासून आमच्या हत्ती आमच्या गावात आहे, त्याचं काहीच प्रॉब्लेम नाही. आमचा एक भाग होतं, ते आमच्या यात्रेला तर आमचा हत्ती पाहिजे होतं.